नमस्कार. परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कच्च्या टमाट्याची काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे मी 1 चमचा तीळ आणि 1 चमचा कारळं मिक्स करून घेतलेले आहेत. 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि थोडंसं खोबरं कट करून घेतलेलं आहे. हे वाटण आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मी वाटण भाजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी एक कांदासुद्धा भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मी 4 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला उभ्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. इथे मी वाटणसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला छान असं बारीक वाटण तयार करायचं आहे. इथे थोडेसे सुके मसाले घेतलेले आहेत. तर 1 चमचा लाल मिरच पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे. चला तर मग भाजी फोडणीला टाकू. कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊ. तेल तापलं की यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकू आणि नंतर सुके मसाले टाकून परतून घेऊ. सुके मसाले परतून झाले की यामध्येच आपल्याला वाटण टाकायचं आहे. वाटण टाकून परतून घेऊ. वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून मीठ टाकू आणि 1 मिनिटभर परतून घेऊ. एक मिनिट आपलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास कोमट पाणी टाकायचं आहे. कोमट पाणी टाकल्याने आपल्या भाजीला तरी खूप छान येते. तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं मंद आचेवर भाजी शिजवून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकू. खूप छान अशी भाजी झालेली आहे. पाहू शकता तरीसुद्धा खूप छान आलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तरी तुम्ही पाहू शकता मस्त आलेली आहे. आणि भाजी कशी झाली आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.